नमस्कार मंडळी. आज आहे 31 डिसेंबर. दिवसाची सुरुवात छान अशी देवपूजा करून झालेली आहे. रम्य अशी सकाळ आणि वर्षाचा शेवटचा दिवस. नेहमीच्या सकाळच्या जेवणात वरण, भात, भाजी, पोळी तर असतेच, तर काहीतरी नवीन करावं म्हणून आज पावभाजीचा बेत ठेवलेला होता. सगळ्या असतील नसतील तेवढ्या भाज्या मी कुकरमध्ये आधी शिजवून घेतल्या. नंतर एका कढईमध्ये तेल, कढीपत्ता, कांदा, टमाटर, मटर म्हणजे वाटाणे, नंतर पावभाजीचा मसाला, थोड्याफार घरचे मसाले असे सगळं मिळून त्याला तडका दिला उकडलेल्या भाजींचा आणि छान अशी भाजी शिजवून घेतली. नंतर एका साईडला तव्यावर सगळे पाव हे बटरमध्ये भाजून घेतले आणि छान अशी टेस्टी पावभाजी तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी हवी असल्यास मला कमेंट करा. मी याचा व्हिडिओ YouTubeला टाकून देईन. जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी आमच्या दादाचा छान असा स्टडी चालू होता. आता 1 आणि 0. 1 समोर लिही आणि 0 काय आहे? 10. व्हेरी गुड. आता 11 लिही. 11 म्हणजे 12 लिही. थ 13. 14. स्टडी झाल्यानंतर आमचा संध्याकाळी बाहेर जेवण करायचा विचार चालू होता, म्हणून अगदी घराजवळ असलेल्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवायला गेलो. तिथे छान असं न्यू इयर पार्टीचं बाहेर डेकोरेशन केलेलं होतं. बलून्स वगैरे खूप गर्दी होती आणि आता छान पार्टी चालू होता. बरं मला एक कळालं नाही की एवढी गर्दी होती त्या रेस्टॉरंटमध्ये की असं वाटत होतं की हे एकटंच असं अकोल्यातलं रेस्टॉरंट आहे की तिथे चांगल्या प्रकारचं जेवण मिळतं. अगदी लोकं म्हणजे वेटिंगवर बसलेले होते जेवणासाठी, ते पण पैसे देऊन. काहीच कळत नाही की असं का बरं. नंतर जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड तर पाहिजेच, तर अधिराजचा हट्ट चालू होता, पप्पा आपण चला आईस्क्रीम खायला जाऊ. तर आम्ही आईस्क्रीम खायला एका आईस्क्रीम पार्लरमध्ये आलो. तर हे आईस्क्रीम पार्लर सुधीर कॉलनीच्या जवळ आहे. एक्झॅक्ट जे फर्स्ट क्राय आहे त्याच्या साईडलाच आहे बाजूला. तर तुम्ही अकोलेकर जर तुम्हाला जायचं असेल तर नक्कीच जाऊ शकता. इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे वॉफल्स आहे त्याचे आईस्क्रीम मिळतात. तर तुम्हाला जसं पाहिजे त्या प्रकारचं तुम्हाला हे बनवून देतात. तर आम्ही 2 आईस्क्रीम बोलवले होते, तर आदिराजनी दोन्ही पण आईस्क्रीम अर्ध्या-अर्ध्या खाल्ल्या आणि उरलेल्या आईस्क्रीम आम्ही खाल्ल्या. छान असं आईस्क्रीम वगैरे खाल्ल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घराच्या रस्त्याने. रस्त्याने जाता-जाता अधिराजला केकचं दुकान दिसलं, तर त्याचं चालू होतं, "पप्पा आज 31st आहे, तर आपण केक घेऊयात." तर आम्ही केक घेतला आणि त्या केकवर त्याचंच नाव लिहून घेतलं. रात्रीच्या 12 वाजता आम्ही हा केक कट केला आणि नवीन वर्षाची सुरुवात अशी छान एकमेकांना गोड घास खाऊन केलेली होती. तर अशी झाली आमची